दैव बलवत्तर म्हणतात ना, त्याचप्रमाणे काल एक या ठिकाणी एक पुरुष वाचला. स्थानिकांनी त्यांना मदत केली, मात्र नेमके ते कसे वाचले, त्यांच्यावरती काय प्रसंग ओढावला होता, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रत्यक्ष तांबुटकर काका आहेत. काका, कालचा प्रसंग नेमका कसा होता, काय सांगाल तुम्ही कालच्या प्रसंगाबद्दल? प्रसंग असा होता, मी तिकडे पाणी भरलं होतं. माझे मित्र बिचारे रेशनिंग दुकानवाले खास मित्र, मला वाटलं मी जाऊ शकतो या अशा हेतून मी गेलो. पण तो लाट आल्याबरोबर मी खाली निघून गेलो. तर शेवरीच्या फांदीला पकडलं म्हणून मी ईश्वरकृपेने वाचलो. आणि एक गावांचे माझे कुटुंब सगळे माझे मित्रमंडळ पाठीशी आशीर्वाद आहे माझा चांगला, म्हणून मी वाचला गेलो. आणि नवीन माझा जन्म आहे. बरं, नक्कीच नवीन जन्म आहे. तुम्हाला वाटलं होतं का मला मदत मिळेल? काय वाटलं होतं तुम्हाला? देवाचा तुम्ही धावा करत होतात का? देवाचं मी नावच घेत होतो की माझ्या साईबाबांचं आणि माझ्या अल्लाचं खूप खूप, म्हणून माझा अख्खा मोहल्ला इथं पडला होता माझ्यासाठी. आणि त्यांनीच खूप सहकार्य केलं. माझे गावाले मोहल्ल्यातले माझे असे सगळे माझी मित्रमंडळी होती. बरं, किती वाजता नेमका हा प्रसंग घडला आणि तुम्हाला मदत केव्हा मिळाली? मला कमीत कमीत मी इथं 2.5 तास, 2.5 पावणे 3 तास तर होतोच कंपल्सरी झाडावर. साधारण 5 वाजले होते, पण काढीपर्यंत मला सगळं जवळजवळ 6:45-7 वाजले असतीलच. सुदैवाने तुमच्या हातामध्ये झाडाची फांदी मिळाली. जर का झाडाची फांदी मिळाली नसती तर नेमकं तुमचं काय झालं असतं? झाडाची फांदी मिळाली नसती तर माझं काय शक्य नव्हतं. पण ते ईश्वरी कृपेने मला खूप साथ दिली. आणि तरी पण डुबलो होतो, पण ते डुबकी परत वर काढली आणि लगेच तेवढ्यात 1 मिनिटामध्ये पाणी मिळाले आणि ते मी वाचला गेलो. नेमकं पाणी किती होतं? तुम्हाला पोहणीसुद्धा येते, मात्र तुम्ही हातबल झाला होतात का? नाही, मी पोहणी म्हणजे बहुतेक अर्ध्यापर्यंत गेलोच होतो, पण ते लाट आली त्या लाटेने मला डायरेक्टली उचलली. त्याच्यामुळं मी खाली गेलो. तर जाणारच होतो तिथपर्यंत, त्या घरापर्यंत, पण नाही जाता आलं. त्यांनी मला उचललं. त्यामुळे माझं नाविलाज झालं, मग जावंच लागलं खाली. छत्री यांनी चप्पल सोडून दिली म्हणून मी शेवर पकडली. आणि मग त्या शेवरीला धरून राहिलो, एक दम टाकला आणि मग त्या मौटीवर जाऊन बसलो 2.5-3 तास बस. 3 तास तुम्ही पाण्यामध्ये होता, तुम्हाला भीती वाटली नाही का? नाही, आता ते ह्या लोकांचं सगळं साथ होतं मित्रमंडळीचं, त्याच्यामुळं मी देवाचं नाव घेऊन आपला चांगला बसला होता. प्रश्नच नाही. वाटत होती भीती, पण काय करणार. आता म्हटलं झाड आहे, मला आधार मिळाला आहे. मी काय आता काय समजा यांना पण शक्य झाला नसता तर मी थांबून अगदी वर जाऊन अगदी पाणी एकदम साफ कमी झाल्यावर पण उतरलो असतो, पण मी खाली उतरणारच नव्हतो. मग ते झाड पण मला भाग्यवान आणि मी तर असेनच भाग्यवान. नवीन जन्म आहे माझा. तुमचा नवीन जन्म आहे. कोणत्या कोणत्या लोकांनी तुम्हाला मदत केली? कोण मदतीला धावले? पहिलं माझा आपला मित्र मुस्ताक कोंडेकर, आणि त्यांनी तर खूप सहकार्य केलं. माझ्या शेजारी तो येऊन गेला, पण त्याला मला जमलं ना टायर द्यायला, म्हणजे ट्यूब द्यायला. तोही बिचारा एक जरा बुचकल्लाच होता, पण त्यांनी शेवरीला कवला मारून ठेवला आणि टायर काय त्यानं बांधला नव्हता रशीला. त्याला शक्य नाही झालं. मग ते मुलांनी परत त्याला खेचलं. म्हटलं बरं झालं, जा बा, म्हटलं मी चांगला आहे. आला शेवटलं. मग परत नंतरच्या वारला त्यांनी तिकडून वरून जाऊन मग त्यांनी आलेच 3-4 जण मला न्यायला. आणि मग मी त्या टूपवर बसून गेलो तिकडे. अनेक जणांनी तुमच्यासाठी जीव धोक्यात टाकला होता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याबद्दल म्हणजे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. माझ्या पाठीमागे जी नदी आपण पाहतोय ती पालघर नदी आहे. या पालघर नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली होती आणि याच नदीमध्ये दीपक तांबेडकर नावाचे इसम या ठिकाणी वाहून गेले होते. मात्र सुदैवाने त्यांच्या हातामध्ये एक फांदी सापडली आणि ते बचावले. मात्र त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. याच गावातले काही तरुण त्यांच्या मदतीला धावले. तुम्ही नेमकी मदत कशी केलीत? कालचा प्रसंग नेमका कसा होता? आमचा मित्र दीपक तांबोटकर ते परवा कालचे पाण्याच्या वातावरण, ते पाण्याची पातळी जास्त होती, त्याच्यामुळे ते पलीकडे त्यांचे कोण मित्र होते त्यांना भेटण्यासाठी जात होते. तर त्यांचं ते पाय सरकल्यामुळे ते जाता आलं नाही त्यांना. त्याच्यामुळे त्यांचं हे पहार खाली गेले. मग त्यांना ते जाताना त्यांचे झाड तिथे लागले, त्यांना ते झाडामध्ये अटकले. नंतर आम्ही इथे होतो, तर आमच्या सर्वांनी आम्ही ठरवलं की त्यांना आपण वाचवायचे.
तर आमच्या इथे आमच्या सर्व मुलांनी सहकार्य केले की मुश्ताक तू जाऊ शकतोस का. तर मी बोललो जाऊ शकतो मी. परंतु त्यांना वाचवण्यासाठी गेलो रशीच्या साहाय्याने. परत ते मला वाचवता आलं नाही. परत मग आम्ही प्रशासन, तहसीलदार, पोलीस स्टेशनवरून लोकं आली, त्याने आम्हाला सहकार्य केले. त्यांचे काही साहित्य आणले. त्याच्या साहित्यानं आम्ही तिथे त्यांच्यापर्यंत पोहोचलो. नंतर परत शेवट त्यांना घेऊन आलो. मुस्ताक भाई, तुम्ही तुमचा जीवसुद्धा धोक्यात टाकला होतात. त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला. नेमका कसा तुम्ही प्रयत्न केला होता? नंतर असं बोललो जाऊया, आपला माणूस आहे, आपण त्याला वाचवलं तर आपल्याला कोणतरी वाचवेल. याच्या ह्याने आम्ही गेलो इथून. आणि आमच्या जवळचे एकदम ते. बरं, कालच्या प्रसंगाबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण या नदीचं पात्रसुद्धा अरुंद आहे. इथला गाळ काढणं गरजेचं आहे. या ठिकाणी एखादी भिंतसुद्धा असणं गरजेचं आहे. परंतु प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी प्रयत्न होताना दिसत नाहीत. काय सांगाल तुम्ही याबद्दल? माझं नाव नरेश तपकिरे. मी वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की ह्या नदीमध्ये जो गाळ आहे तो काढणे. परत ह्या पूर्ण नदीला पालघर स्टॉपपासून ते अगदी टाकेडा फरशी आहे तिथपर्यंत रेंटिंगवालाचा पण सुद्धा प्रश्न घेतला होता 2-3 वेळा. आणि असे बरेचसे ह्या वेळेला 2005पासून आत्तापर्यंत वेळोवेळी हा तिड्याचं धरण असेल किंवा मग इतर आणखीन शिडसाडी वगैरे ह्या ते पावसाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे धरणाचं पाणी सोडून देतात अचानक. आणि त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना कुठलाही अंदाज येत नाही त्याचा. दुसरी गोष्ट, वेळोवेळी ह्याच्याकडे आत्ता जो गाळ आहे पूर्ण तुम्ही पाहताय इथून, तर त्याच्यामध्ये कुठलीही आत्तापर्यंत गाळ काढण्याची तरतूद झालेली नाही शासनाकडून. तर माझी एकच विनंती आहे शासनाला की ह्या पालघर गावाकडे पूर्ण गांभीर्याने लक्ष देऊन पूर्ण त्याची जी काय हे आहे तक्रारी असतील काय ग्रामस्थांच्या किंवा काय इतर, त्या पूर्ण त्यांनी कराव्यात. आणि जेणेकरून इथले कुठल्याही ग्रामस्थाला किंवा इतर अन्य ठिकाणचे काही आजूबाजूचे गावं असतील त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही अशी कुठल्याही पद्धतीचा धोका होणार नाही. काका, 2005ला जो महापूर आला होता त्याची काल पुनरावृत्ती तुम्हाला पाहायला मिळाली का? 2005ला जी झाले ती भयंकर घटना आधी अशी होती की बघा, म्हणजे माणसं एवढी होती, पाणी म्हणजे एवढं माणसाला म्हणजे जाणं एवढं मुश्किल होतं. पण ते आम्ही सगळे लोकांनी मी एक प्रयत्न केला. आणि त्या 2005मध्ये जर माणसं बघायला पाणी ह्याचं अफाट पाणी होता की आमची एवढी इच्छा होणार होती की जाऊ शकत नाही आम्ही पण. तर आमची पण भयंकर आम्ही प्रयत्न केलात आम्ही काल. आणि ह्या प्रयत्नाला आम्ही खरोखर यश आणि त्या माणूस ती व्यक्ती आम्ही बाहेर निदर्शना आणली, ती बाहेर काढली. हेच आमचं म्हणजे भाग्यवान भयंकर तो मित्र म्हणजे आमचा घरचा संबंध आहे. आणि त्याने आम्हाला भयंकर सहकार्य केलेलं आहे. आणि आम्ही पण तसेच आमच्या लोक सगळे मिळून की आम्ही एवढं साथ केली की जीवाची न पर्वा करता हे कार्यक्रम केलेला आहे कालचा. तेच आम्ही तुम्हाला आता सांगत होतो. पालघर गावातल्या तरुणांनी असेल किंवा इथल्या नागरिकांनी असेल, जे दीपक तांबेडकर काका होते त्यांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र यातून एकीचं बळ गावाचं नेमकं काय असतंय ते सुद्धा पाहायला मिळालं. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, पालघर, रत्नागिरी.